मित्रांनो, रात्रीचे 10:15 वाजलेत आणि आता आपल्याला परत एक फोन आलेला आहे. म्हणजे ग्राहक येऊन बसल्यातच त्यांना एक 12 ताटं आहेत गावरांची आणि आता मी परत आणि गावरांचं चिकन मागवून रस्सा बनवलेत. हे हॉटकेसमध्ये गावरान चिकन आहे आपल्याकडे. हे जवळपास एक थाळी शिल्लक आहे. एक थाळी होईल, एक थाळी किंवा दीड थाळी एवढं शिल्लक आहे माझ्याकडं. आणि आता माझ्याकडं 12 ताटांची ऑर्डर आहे. मित्रांनो, आपलं हे भात कापलेलं आहे, आता बडवायला चालू केलं आहे. अजून आहे अर्ध्यापेक्षा जास्त ओप आहे. माणसं सांगितलं 7-8 जण आहेत, ते येणार आहेत नंतर. आणि आता आपण 1 वाजेपर्यंत काय होईल ते एक काल जे कापलेलं आहे ते बडवून रिकामं व्हायचं. नंतर मध्ये कापून ते माणसं आहेत नंतर बडवायचं आहे. स्वागताला उभारलंय. हॉटेल उघडल्या स्वागत करतोय बुक आमचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता मी आहे हॉटेलमध्ये. साफसफाई वगैरे करायची मी तर इथे आहे, कारण आज सकाळी भात वगैरे कापलं होतं आणि आता थोडासा उशीर झालेला आहे आपल्याला. त्याच्यामुळे जेवण वगैरे पटपट करून बाकी सगळी कामं आवरायची आहेत आपल्याला. आता सुरू करूया जेवणाला वगैरे. साफसफाई वगैरे चालू राहणार आहे, सर्व कामं चालू राहणार आहेत. पण आता सुरुवात केली आहे आपण हॉटेलच्या कामाला. तर आता आपलं जे गावरान चिकन आहे ते पण आलेलं आहे आणि आता आपण सगळ्या जेवणाची वगैरे तयारी करतो. हा गावरानचा मसाला आपण आता बारीक करून घेणार आहे. हे इकडं वरती तीळ आणि जिरं आपण बारीक केलं आहे आणि याच्यामध्ये टाकलं आहे. आता एक खोबरं हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. याच्यामध्ये लसणाचा गड्डा एक आणि आलं एक तुकडा याच्यामध्ये टाकणार आहोत आपण. या मसाल्यामध्ये यूज करतोय गावरानच्या जेवणासाठी. आणि हे गावरानचं पण चिकन आलंय आपलं. तर याला आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर मित्रांनो, गावरान आपलं शिजलं आहे आणि हे आता रस्सा मारायला लावला आपण. हा रश्शाचा जो मसाला आहे तो शिजायला आहे. म्हणजे आपण याला थोडंसं तेल सुट्टे तोपर्यंत आपण हा भाजतो भांड्यामध्ये. बोलायचं अवघड होतं कारण हा चुलीचा जो धूर आहे त्यामुळं बोलता येत नाही होते. जेवण आहे चवीला, पण चुलीवरती जेवण बनवायचं म्हणजे व्याप भयानक आणि भयानक वेळ खाते प्रोसेस. 2 पावणे 2ला आलोय, तवापासून चालू आहे आणि आता 5, 5:15, 5:30 वाजल्यात. लाईट्स वगैरे बाहेरच्या ऑन केलेल्या आहेत. 7:58 झाल्या. बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे सगळं ऑन झालेलं आहे. फक्त ग्राहकांची वाट बघायला चालू आहे. आजची पहिली ऑर्डर गावरान थाळी 1 आहे, सिंगल. संकेत, गावरान थाळी पिकअप कर. गावरान थाळ्या 2 ताटं लावल्यात, ताटं तयार आहेत. 2 गावरान थाळ्या, त्याच्यानंतर परत आणि पुढचे पण 2 गावरान थाळ्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर 2 गावरान. हे पिकअप. हे एक गावरान ताट. हे आता 1 ताट आहे ना आता. ही 2 गावरांची ताट आहे. याच्यानंतर अजून एक. एक पुढची गावरान आहे, याला कडक रोटी पाहिजे होत्या. ताट तयार झालंय, पिकअप होईल. ही पुढची ऑर्डर आहे 2 गावरान थाळ्या आणि आता आपल्याकडं 1 थाळी शिल्लक आहे. 1 थाळीला थोडंसं जास्त आहे, पण 2 थाळ्या होऊ शकत नाहीत पावशेर गावरान असल्यामुळं. हे हॉटकेसमध्ये गावरान चिकन आहे आपल्याकडे. हे जवळपास 1 थाळी शिल्लक आहे. 1 थाळी होईल, 1 थाळी किंवा दीड थाळी एवढं शिल्लक आहे माझ्याकडं. आणि आता माझ्याकडं 12 ताटांची ऑर्डर आहे. फोन आला होता, त्याने पेमेंट पण सोडलं आहे, त्याच्यामुळे ऑर्डर फिक्स आहे. तर आता आपण चिकनवाल्याला फोन केला होता, तो घेऊन येईल आणि एवढ्यामध्ये जेवण वगैरे बनवायचं आपल्याला परत आणि एकदा.
आता 9:30 वाजले असेल अंदाजे. ते आल्यानंतर म्हणजे 10:30 वाजता आपल्याला जेवण कंप्लीट करायला. बाहेर चूल वगैरे पेटलेली आहे, मगाशी पेटवली होती, त्याच्यात आता काडी वगैरे लावून पेटवून परत जेवण करायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे ती 12 ताटांची ऑर्डर फिक्स आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ करणार आहे. आणि जेवण कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी सांगितले फोन करा, ते आल्यानंतर लगेच आपण त्यांना जेवण वाढूया. आता ही 1-2 थाळी होतील आणि एक कोंबडीचं 1.5 किलो मटण पडेल, शक्यतो होऊन जातं तेवढ्यामध्ये कवर. मित्रांनो, रात्रीचे 10:15 वाजले आणि आता आपल्याला परत एक फोन आलेला आहे. म्हणजे ग्राहक येऊन बसल्यातच त्यांना एक 12 ताटं आहेत गावरांची. आणि आता मी परत आणि गावरांचं चिकन मागवून रस्सा बनवलेत. सुक्कं झालेलं आहे आपलं. आता रस्सा उकळी आल्यानंतर त्यांना जेवण द्यायचं आहे. हे 11, 11:30 वाजवणारे लोक आज आपल्याला. पण तरी त्यांनी 9 वाजता आम्हाला फोन केला होता. 9 वाजता मी चिकन मागवलं, त्याच्यानंतर शिजवून ते सुक्कं बनवलं. आता हा रस्सा फक्त बाकी आहे. हा पण त्यांना चुलीवरतीच पाहिजे म्हणाले. चूल पेटवली, परत ते सगळं जेवण बनवलं. आणि आता हा रस्सा उकळी आल्यानंतर त्यांचं जेवण आपण देणार आहोत. ही ताटं वगैरे पसरून ठेवले. आता ही वायपिंग करायची आहेत, थोडीफार राहिलेली आहेत. आता ही वायपिंग करायची आणि त्याच्यानंतर आपली क्लोजिंग पूर्ण होते. मित्रांनो, क्लोजिंग वगैरे झालेली आहे. आज आपल्याला एक लास्टचा टेबल आला होता. ते मला वाटतं परवाशी आले होते जेवायला 2 जण, त्याच्यानंतर आज 3 जण आले होते. जेवण आवडले त्यांना म्हणून आले होते परत. बाकी त्यांनी मला सांगून गेले होते की 2 दिवस तुम्ही वाट बघा, त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे गर्दी किती होते ते. मी त्यांचा सांगण्याचा उद्देश होता की ते पब्लिसिटी करणार आहेत. म्हणजे त्यांचा एखादा ग्रुप वगैरे असेल जे जेवायला वगैरे बाहेर जातात. असतात व्हॉट्सअपचे ग्रुप असतात, फेसबुकवरती ग्रुप असतात आणि बरेचसे ओळखीचे वगैरे असतात. आणि अशा प्रकारची पब्लिसिटी केल्यानंतर साहजिक आहे गर्दी होऊ शकते हॉटेलला. तर ग्राहक येऊन आम्हाला सांगून जातं की आम्ही तुमच्या हॉटेलची गर्दी वाढवतो. म्हणजे जेवणाची एवढी क्वालिटी त्यांना आवडते, जेवणाचं स्तुती करतायत आणि एवढं चांगलं जेवण आहे तर इथे ग्राहक कमी का जे आहेत ते आम्हाला कमीच वाटत आहेत, म्हणजे त्यांनाही कमी वाटत आहेत. तर हे हॉटेल गच्च भरलेलं कायम असावं अशी त्यांची पण, आपल्या ग्राहकांची पण इच्छा आहे. कारण जेवणाची तशी क्वालिटीच आहे बोलतात ते. तर ते रिकमेंडेड करणार आहेत इतर त्यांच्या मित्रांना, परिवाराला, पै पाहुण्यांना की ह्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे चांगलं मिळतं आहे आणि गावरान स्पेशल. तर या प्रकारचे कॉमेंट्स वगैरे करून गेले. तर आज ग्राहकांनी ही गावरान थाळी आपण म्हणजे ज्या दिवसापासून चालू केले त्या दिवसापासून बरेचसे ग्राहक आपल्याला सांगून जात आहेत. जेवणाची क्वालिटी तर त्यांना आवडतेच, पण जेवणाबद्दल बाहेर पब्लिसिटी करतो आणि तुमचे ग्राहक वाढतील ह्या प्रकारचे कॉमेंट्स वगैरे ग्राहक देऊन जातात, सांगून जातात की बाबा काही दिवस थांबा, त्याच्यानंतर तुमचेच दिवस आहेत. आणि आपले सबस्क्रायबर तुम्ही लोक पण हेच मला कॉमेंटमध्ये सांगत असता की थोडे दिवस थांबा, त्याच्यानंतर दिवस तुमचेच आहेत. बाकी आता क्लोजिंग झालेली आहे, आवरलंय सगळं, आम्ही निघतोय घरी. बाकी आणि आजचा व्हिडिओ पण इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.